श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज परत आलो आपण अजून आपल्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थाचा अनुभव सांगण्यासाठी। आतापर्यंत जे मी अनुभव सांगितलेला आहे तुम्ही बघतच आहात आणि आज पण नवीन नवीन काहीतरी तुम्हाला सांगणारच आहे। कसं वाटतंय हे मला तुम्ही सांगायचंच आहे। तुम्हाला आवडलं तरच मी सांगत जाणार आहे आणि तुम्ही सांगितल्याशिवाय ते मला हे कळणार नाही। म्हणून कमेंटमधून तुम्ही सांगायचं आहे की बाबा स्वामीसाठी मी काय काय सांगितलंय स्वामी सेवेचं। तर आता आज तुम्हाला असं सांगणार आहे मी की स्वामीची कृपा कशी होते आणि आपली भक्ती कशी असावी आणि आपल्याला स्वामी काय काय सांगतात हे मी तुम्हाला मुद्दे सांगणार आहे। तर स्वामी श्री स्वामी समर्थ त्यांच्यासाठी भक्ती कशी केली पाहिजे, त्यांची भक्ती करण्यासाठी आपल्याला आवाढव्य काही करायचं आहे का हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर तुम्हाला काहीच करायचं नाही, त्यांची भक्ती करण्यासाठी अठळ फक्त आपण विश्वासानं भक्ती केली पाहिजे, विश्वासानं त्यांची सेवा केली पाहिजे। आणि ते बाकी जे राहिलं की बाबा असं केलं तर ते कसं होईल, काय होईल, चमत्कार वगैरे, हे चमत्कार विमत्कार ह्याच्या नादी तुम्ही लागू नका। तशामधून हे स्वामी नाहीत। भोळा शंकर म्हणजे भोळा शंकरच आहेत स्वामीसुद्धा, पण त्यांना खोटं नाटं असलं काही चालत नाही। म्हणून आपण आपण भक्ती करत असताना आपण कोणत्या प्रकारची भक्ती करत आहोत हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। आपण ज्या वेळेला भक्ती करत असतो, ज्या वेळेला सेवा करत असतो, सेवा म्हणू आपण, सेवा करत असतो तेव्हा आपल्याला काही माहिती नसतं। पण मी जे सांगते तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही करायचं की बाबा आपल्याला जर नुसते 2 फुलं मिळाले तर ते 2 फुलं वाहून सुद्धा स्वामीच्या समोर बसून आपण जर त्यांची प्रार्थना केलं तरीही चालेल। पण ते प्रार्थना करत असताना स्वामी सांगतात की बाबा ज्या वेळेला माझी प्रार्थना तुम्ही करता आणि तुम्हाला जर सेवेचं फळ, त्या प्रार्थनेचं फळ मिळायचं असेल तर त्या फळाची अपेक्षा न करता, हे कालच्यामध्येच तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पण तुम्हाला फळ मिळणारच आहे, कष्ट केल्यानंतर फळ मिळणार आहे। पण स्वामीला काय पाहिजे, ह्या 10 बोटाचे केळी, 10 बोटाचे करून केळी आणि ह्या 1 मस्तकाचं नारळ, एवढं जरी आपण त्याला काय म्हणू की तन मन धन देवाला अर्पण, तसं तन मन धन, तर देवाला काय पाहिजे, फक्त 10 बोटाच्या केळी आणि ह्या डोक्याचं एक श्रीफळ करून सुद्धा आपण त्यांना अर्पण केलं, स्वामी पुढे दर्शन घेतलो तरी पण पुरे। पण स्वामी 2 गोष्टी लक्ष ठेवा असं सांगतात की बाबा काय ठेवायचं आहे, ज्या वेळेला माझ्या भक्तीमध्ये तुम्ही उतरता, माझी सेवा तुम्ही करता, त्यावेळेला तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। कशाकडं, मी जे तुम्हाला धनाची तिजोरी जे तुम्हाला दिलेलं आहे, धनाची तिजोरी म्हणजे तुमचं शरीर, तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करता कामा नये। अगोदर तुमचं शरीर चांगलं ठेवा, निरोगी ठेवा। स्वामीकडे तुम्ही समोर बसलो आणि मोठा रोग झाला आणि स्वामीच्या समोर बसलो की बाबा मला नीट करा, नाही, अगोदर तुमच्या शरीराची तुम्ही काळजी घ्या आणि त्याच्यातून सुद्धा तुम्हाला जर काही झालं, थोडीशी जर तुम्हाला काही मोठीच गरज पडली तर स्वामी आहेतच। परंतु तुम्हाला स्वामी अगोदर सांगितलेत तुम्ही योगासनं करा, तुम्ही तुमचं लवकर उठा, तुम्ही वॉकिंग करा, आपल्या शरीराची काळजी स्वतः घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कितीही योगा केलो, कितीही काही केलो, कितीही जेवण जेवलो तरीही तुम्हाला फरक पडणार नाही। कारण तुमच्या डोक्यातली जे ते निगेटिव्हिटी आहे ती काढून टाका। तुम्ही तुमच्या मनामध्ये जे स्वामी भक्ती करत असताना की बाबा मी स्वामीची भक्ती करलेलो, तर आपल्या घरी आनंदी वातावरण राहणार आहे, आपल्या घरातले हे काम होणार आहे, असं तुम्ही चांगले विचार करत चला। तुम्ही जे विचार केलो ते झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपल्या मनामध्ये आहे। आपण उगाच नाही ते शंका घेऊन बसत असतो की बाबा मला आज डोकं दुखलाले तर माझ्या ह्या डोक्यामध्ये काहीतरी मोठा रोग झाले, बाबा माझं हे डोकं कमीच होणार नाही, माझ्या डोक्याला काय करावं लागेल, मी कुणाकडे जाऊ, असा विचार करूच नका ना। तुम्ही चांगला विचार करा, तुमचं चांगलंच होणार आहे कोणत्याही गोष्टीत असो। एखादी मोठं काम अडकलेलं आहे तुमचं, तर बाई माझं आता काम ते होणारच नाही, मी कसं करू, मी किती भक्ती करला तरी बी माझं काम होणार नाही। भक्तीचा आणि त्याचा जुळवू नका, तुम्ही ते काम होणार आहे असं विचार करा आणि त्याच्यामध्ये भक्तीला मिसळा, त्याच्यामध्ये सेवेला मिसळा, तुमचं काम झाल्याशिवाय राहत नाही। एवढंच तुम्हाला स्वामी मागतात, दुसरं तुम्हाला काहीच स्वामी काही 3-3 घंटे बसून करा म्हणत नाही। हल्लीच्या जमान्यामध्ये काय झालं की बाबा सेवा करा म्हणून कोणी जर सांगितलं, चला निघालं, घरचे देव तसंच ठेवलं आणि चला निघालं, 1 तांब्या घेतलं, पंचपाळ घेतला, फुलं घेतलं, नारळ घेतलं, गेलं मंदिरात, दर्शन घेतलं आणि सांगितलं देवाला की बाबा हे माझं मोठं काम अडकलेलं आहे देवा, हे माझं काम होऊ दे, हे काम झाल्यानंतर मी तुला एवढे पेढे वाटन, मी तुला फलानं करण, मी तुला बिस्तानं करण। नाही, अनंत कोटी ब्रह्मांड नायक कोणताही देव असो,
ब्रह्मांडाचा नायकच आहे. महादेव असो, बालाजी असो, अंबामाई असो, कोणी असो, ज्या पद्धतीची तुमची भक्ती तशीच देवाची तुम्हाला मिळणार आहे शक्ती. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही सगळे तसले नवसं सायसं करायचं सोडून द्या आणि मंदिरात गेल्यानंतरच तुम्हाला देव भेटणार आहे हे सगळं सोडून द्या. तुमच्या घरामध्ये देव येणार आहे ना, तुम्ही बोलवा, त्या पद्धतीनं बोलवा. तुमच्या घरी देव आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून तुम्ही आपल्या घरचे देवधर्म सोडून बाहेर जाण्याचा विचारच करू नका. बाहेर जा, तुम्हाला नको म्हणत नाही, पण घरी अगोदर देवधर्म करा. घरात जे जिवंत देव आहेत, 2 आईवडील, त्यांची सेवा करा. घरामध्ये आपले पतिराज आहेत, त्यांची सेवा करा. आपल्या घरात मी रोज तुम्हाला सांगत असते की बाबा, जे माणूस जेवतं त्याची सेवा करा. देव फक्त अधिकार कशाचा आहे देवाला? फक्त नैवेद्य दाखवायचा. देव काही खात नाही. तर स्वामी म्हणतात, अगोदर मी जे दैवी शक्ती, जे तिजोरी तुम्हाला दिल्या, त्या तिजोरीचं जतन तुम्ही करा. अगोदर तुमचं शरीर चांगलं ठेवा. नियमित व्यायाम करा, नियमित वेळेवर आहार घ्या, वेळेवर झोपा, वेळेवर उठा. हे सगळं करून तुमची तब्येत अगोदर चांगली ठेवा. मग माझ्यासमोर बसून नामस्मरण करा. ज्या वेळेला नामस्मरण करता, ज्या वेळेला रुद्राक्षाची माळ हातात घेऊन जप करता, त्यावेळेला माझ्या डोळ्यात डोळे घालून जप करा. तुमचं सगळं काम जे काही आहे ते साध्य होणारच आहे. पण ते साध्य करत असताना, ज्या वेळेला माळ्याचं जप करत असताना, तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घातले असताना तुम्ही ते विचार करा. निगेटिव्हिटी सोडून द्या, पॉझिटिव्ह विचार करा की हे काम माझं होणारच आहे, हे काम माझं होणार. झाल्याशिवाय राहत नाही. होणार आहे, पण कुणासाठी होणार आहे? तुमची तब्येत सांभाळा, तुम्ही अगोदर चांगले राहा. काय बांधून आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे? काहीच नाही, सगळं इथंच ठेवून जायचं आहे. म्हणून असंच करत असताना सुंदराबाई नावाची भक्तीन होती. कुठं? अक्कलकोटमध्ये. सुंदराबाईकडे सगळे भक्त यायचे. आणि कसं असतंय बघा ना, आता आपण कुठंतरी गेलो, डॉक्टराकडे गेलो, तर अगोदर आपण त्या सिस्टरला विचारतो की बाई कसे आहेत डॉक्टर, चांगले आहेत का नाही, माझे रोग नीट होईल का नाही. त्याच पद्धतीने त्या सुंदराबाईला विचारायची लोक, की सुंदराबाईला म्हणायचं की बाई बघा, हे रोग मला आहे, हे माझी अडचण आहे, आणि स्वामींना सांगून आमचं करा ना. मग असंच त्याला एक माणूस आलेला होता आणि त्याला एक रोग होता की बाबा अंगावर सगळे चट्टे आलेले, त्याच्या अंगावरले चट्टे, आणि त्याला जेवण जायचं नाही, असं ब्रह्मसंबंध असा एक रोग त्याला जुडलेला होता. मग रोग जुडलेला असताना ते म्हणले माणसं की बाबा सुंदराबाई, आणि आम्हाला असं असं झालेलं आहे, आणि इथं तर खूप लोक आलेले आहेत, आणि माझं हे रोग कसं नीट होईल हे तुम्ही स्वामीकडे प्रार्थना करा. मग सुंदराबाईला कशाची अपेक्षा होती? धनाची अपेक्षा होती. सुंदराबाईनं का म्हणली, हे बघा मी सांगते, स्वामीला जाऊन सांगते, तुमचं रोग पण नीट करायला सांगते मी, परंतु तुम्ही त्यावेळेचे 10,000 रुपये म्हणजे 10 रुपये माझ्याकडे द्या. 10 रुपये, 100-200 रुपये माझ्याकडे द्या. मग ते रुपये दिलो तर मग मी स्वामीला सांगणार आहे. असं म्हणल्यानंतर ते लोक काय म्हणले, बाई तू 10 मागतेस ना, तर आम्ही 15 देऊ, 20 देऊ, परंतु तू स्वामीला सांगून आमचं काय ते करायला लाव. बरं ठीक आहे. मग तिनं काय म्हणली, तिला सुंदराबाईला विश्वास नाही आला. ती काय म्हणली, तुमचं जर हे खरं असेल ना, तर तुम्ही हातामध्ये तांदूळ घ्या आणि पाणी घेऊन संकल्प करा, म्हणजे मला विश्वास येईल. बघा किती हाव असते. म्हणून ह्या धनाची हाव करायची नाही. तिनं स्वतः ब्रह्मांड नायकाच्या जवळ होती सुंदराबाई, तरीसुद्धा तिला एवढी अपेक्षा राहायची काय गरज आहे. म्हणून योग्य शासन स्वामी देतात नंतर. तर मग त्या माणसाने मग हातामध्ये तांदूळ घेतले आणि संकल्पसुद्धा सोडले, आणि तुला बाई पैसे देतो. मग तिनं स्वामीजवळ गेली आणि स्वामीला म्हणली, स्वामी महाराजा, आणि हे माणूस आलेला आहे, आणि ह्याला जेवण जात नाही, आणि हे बघा ह्याच्या अंगावर असं असं झालेलं आहे, आणि ह्याचा रोग नीट होऊ दे म्हणून ते आलेले आहे. स्वामीने ओळखले, हसले, आणि स्वामी मनात सगळं काही स्वामीला कळलं. आणि स्वामीने काय सांगितले की बाई 10 निंबपत्र घ्या, 10 लिंबाचे पानं घ्या, आणि त्याच्यामध्ये 4 मिरे वाटून टाका, आणि त्याला खायला दे, आणि सगळा रोग त्याचा निघून जाईल. असं म्हणल्यानंतर स्वामीला त्यांनी सांगितले, आणि त्याच पद्धतीने स्वामीराज वैद्य झाले, आणि त्याच पद्धतीनं निंबपत्र आणि मिरे त्यात घालून कुटून दिल्यानंतर त्या माणसाचा रोग हळूहळू नीट झाला. नीट झाल्यानंतर त्या माणसाने एक विचार केला की बाबा आपण स्वामीला काहीतरी आपण दक्षिणा दिलं पाहिजे सुंदराबाईला देऊन. म्हणून परत त्यांनी आले आणि सुंदराबाईचे पैसे सुंदराबाईला देऊन स्वामीला म्हणले की स्वामी, आम्ही असा नवस केलेला होता, सुंदराबाई आम्ही तुझे पैसे तुला देऊ, आणि आम्ही नवस केलेला आहे, ह्या पैशाचा आम्ही काय करू. तर स्वामीचा आदेश असा आला की गावाच्या बाहेर मारुतीचं मठ आहे, त्या मारुतीच्या मठावर चुन्ने गच्चीची एक माळवत टाक, म्हणजे आरशीशी टाक, असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आजसुद्धा त्या अक्कलकोटमध्ये चुन्ने गच्ची टाकलेला मारुतीचं मंदिर आहे. आज तागायत बघायला सुद्धा आहे. आणि अनुभव सांगत असताना मी स्वतः खात्री केल्याशिवाय अनुभव सांगत नाही. आणि त्या ठिकाणी चुन्ने गच्चीचं मठ
आहे, मारुतीचं मंदिर आहे, स्वामी समर्थाची मूर्तीसुद्धा त्या ठिकाणी बघायला तुम्हाला मिळते. आणि मग स्वामी समर्थाला सुंदराबाईचा राग आला आणि सुंदराबाईला त्यांनी सांगितले की स्वतः तुझ्याजवळ सगळं काही असतानासुद्धा तू धनलोभे आहेस, अरे आणा बेड्या आणून हिच्या हाताला ठोका असं म्हणताच खरंच त्या सुंदराबाईला योग्य शासन मिळालेलं आहे. सुंदराबाई तेवढ्या देवाच्या जवळ असून सुद्धा तिला ते सगळं काही लाभ घेता आलं नाही. म्हणून मी तुम्हाला विनम्रपणे सांगत आहे, विनंती करून की बाई धनाची आशा करू नका, चमत्कारिक महाराजांकडे जाऊ नका. काहीच गरज नाही चमत्कार बघायचा, आपल्याला कोणीच चमत्कार दाखवत नाहीत आणि सहजासहजी कोणत्या गोष्टी होत नाहीत. स्वामीची सेवा करा, सेवेकरी व्हा आणि आनंदानं आपलं जीवन जगा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.